उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते दिला. त्यानंतर ठाकरे गटामध्ये खूप तीव्र नाराजी पसरली. परखड शब्दामध्ये ही नाराजी व्यक्त करताना दिसत आहे ठाकरे गटाचे लोक. महाराष्ट्राची ज्यांनी वाट लावली त्याला आम्ही शत्रू समजतो. आता आम्ही कोणत्या तोंडाने महाराष्ट्रासमोर जाणार, अशा प्रकारे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की शिंदेना पुरस्कार दिला रुचलं नाही. 1989 पासून मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, पण एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण कधी मी बघितलं नाही. एखाद्या माणसाला पुरस्कार मिळतो, त्या पुरस्काराचं कौतुक तर बाजूला राहिलं, पण द्वेष करणं ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. संजय राऊत साहेबांना हे शिकवणं थोडंसं अवघड आहे. पण तो मला असं वाटतं की अशा पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्राची आता इज्जत दिल्लीमध्ये बसून काढायला लागले तर प्रश्नचिन्ह तुमच्याकडेच या ठिकाणी उभा राहतं. चांगल्याला चांगलं म्हणण्याची परंपरा या राज्याची आहे. हा साधू संतांचा देश आपण म्हणतो, आणि साधू संतांच्या या राज्यामध्ये अशी माणसं जन्माला आली अत्यंत दुःखदायक आहे, जे कोणत्याही गोष्टीला, मग ते आमचे नेते माननीय शिंदेसाहेब असतील किंवा अमितजी असतील, किंवा उठसूट रोज 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 अशा पद्धतीनं द्वेष पसरवणं हे फार चांगलं नाही, आणि हे लोकांना रुचणारं पण नाही. मी या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असं राऊत म्हणले. नाही, आता खरं तर महाराष्ट्र बघ, याचे पॅरामीटर काय आहेत? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे का? संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहे का? अरे महाराष्ट्र खूप वेगळा आहे. महाराष्ट्र खूप वेगळा, याच्यापेक्षा हे त्यांच्या पासंगाला कधी पुरणार नाहीत. आणि शेवटी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या काही परंपरा, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या संतांनी घालून दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपण गेलो तर लोक आपल्याला नावाजतील. आणि तुम्ही उठसूट रोज 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 तेच 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 चालू आहे. मला असं वाटतं की हे लोकांना निश्चितपणे रुचणार नाही. मी या गोष्टीचा वारंवार निषेध करतो. ते साहित्य संमेलन होतं तर राजकीय दलाली झाली तिथं असं नाही, आता यांच्या तोंडाला कोणी आवर घालायचा? यांनी कोणाला दलाल म्हणायचं, कोणाला वाटेल त्या भाषेत शिवागाळ करायची, मग यांना काय म्हणायचं? यांना काय, नाहीतर हे काय करतात? हे दलालीशिवाय दुसरं काय करतात? हे पण तेच करतात ना, दलाली. महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना पुरस्कार दिलेला रुचलं नाही. आता हे ठरवणारे संजय राऊत कोण? पुरस्कार देणारे वेगळे. तुम्ही 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 दिला का पुरस्कार? तुमच्या कमिटीने दिला का? आणि ज्यांना वाटतं शिंदे साहेबांचं कर्तृत्व, ज्यांनी राज्यामध्ये एक वेगळं, देशामध्ये एक वेगळं नाव कमवलं, तुम्हाला नाही करता आलं, ते तुमच्या हातातून सर्व ओढून घेतलं. मला असं वाटतं की फार बोलायला नका लावू. तुम्हालाच बोलता येत अशातला भाग नाही, आम्हालाही खूप बोलता येईल, आम्हाला खूप तुम्हाला जोडता येईल, परंतु आमची ती पातळी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.